तर बघा हे असं मुगाचं कालवण कोणाला आवडणार नाही. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी बनवत आहे मुगाचं कालवण. मुगाचं कालवण बनवायला इकडे कांदा लसूण कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे, हे पाहू शकता. आणि इकडे शेंगदाण्याचा पूड घालायचा. एकदम अतिशय सोपी पद्धत बनवायची. खटकानी होण्याचं कांदा चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा. आता हे शेंगदाणे आहेत ना वाटून घ्यायचे आणि हा कांदा चांगला परतवून झाला. त्याच्यामध्ये ना मसाले टाकायचे. थोडीशी हळदी पावडर, हे लाल तिखट आणि हे थोडी काश्मीरी चिली आणि हा थोडासा मटण मसाला टाकते मी, जास्त नाही टाकत. आणि चांगलं तेलामध्ये ना परतवून द्यायचं. अतिशय सोपी पद्धत आहे आणि पटकन होईना अशी आहे. मिरची आता भाजत आलेली आहे, त्याच्यामध्ये हे टाकूया आपण मूग आणि याच्यामध्ये मूग चांगलं फ्राय करून घ्यायचं. याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे. मी थोडंच बनवणार आहे, मग थोडंच मीठ टाकते. अतिशय सोपी पद्धत आहे आणि चपाती भाकरी भात यासोबत आपण खाऊ शकतो. अतिशय टेस्टी होईल अशी. आता हे शेंगदाणे आहेत ना चांगले भाजून घ्यायचे. आता याच्यामध्ये ना पाणी ओतायचं आणि शेंगदाणे भाजून घेतलेले, तरकाले वगैरे काढून घेतलेले आहेत आणि आता हे मिक्सरमध्ये वाटून घेते. त्याच्यामध्ये पाणी टाकते बघा. हे असं कालवण बनवलं ना तर याच्यासोबत पण खाऊ शकतो, भातासोबत. शेंगदाण्याचा कूट आहे ना बारीक करून घेतलेला आहे. आणि इकडे आता याच्यामध्ये उकळी आली ना तर मग आपण त्याच्यामध्ये हा कूट टाकायचा. उकळी आल्याच्यानंतर मग टेस्ट पण चांगली लागते खायला. आणि मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा. अतिशय टेस्टी होतं मुगाचं कालवण. आणि याच्यामध्ये एक बटाटा टाकायचा आहे, अजून एक टोमॅटो घातलेला आहे, कांदा घातलेला आहे आणि आता एक बटाटा वरून टाकते. आता थोडी थोडी उकळी यायला आलेली आहे आणि हा बटाटा त्याच्यात टाकते मी. आणि हा शेंगदाण्याचा कूट थोडासाच टाकायचा. अतिशय सोपी पद्धत आहे. आणि हे आता शिजायला मूग शिजायला 20 मिनटं जातात. आता हे पण मुगाचं कालवण मस्त झालेलं आहे आणि शिजत आलेले आहे. आणि आता त्याच्यामध्ये ना वरून कोथिंबीर टाकायची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर बघा हे असं मुगाचं कालवण कोणाला आवडणार नाही.